अगस्ती महाविद्यालय अकोले, विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद, पंढरीनाथ महाविद्यालय पोखरी, भाषा साहित्य संस्कृती संशोधन परिषद औरंगाबाद व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिफनचे मराठी नियतकालिकामध्ये योगदान या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे सर्व सन्माननीय मान्यवर, महाविद्यालयाचे आयोजक, सर्व प्राचार्य, संयोजन समितीचे सदस्य, या चर्चासत्रामध्ये उपस्थित सर्व प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, तिफन या वाङ्मय नियतकालिकाच्या योगदानाची चर्चा करण्यापूर्वी 3 मुद्द्याच्या अनुषंगानं मी माझं विचार आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे की तिफन या वाङ्मय नियतकालिकाची चर्चा करत असताना नियतकालिके, वाङ्मय नियतकालिके आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तिफनचं वाङ्मय योगदान काय आहे या 3 मुद्द्यांना केंद्रबिंदू ठेवणार आहे. नुकतंच अनेक मान्यवरांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले आहेत. नियतकालिकांच्या संदर्भात, वाङ्मय नियतकालिकांच्या संदर्भात आणि तिफनच्या संदर्भामध्ये त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. विषयाची पुनरुक्ती या ठिकाणी होऊ शकते, तरीही या 3 मुद्द्याच्या अनुषंगाने मी माझं मत आपल्यासमोर ठेवत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की नियतकालिकांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. नियतकालिके हे समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीचा आरसा असतो. यातून समाज वास्तवाचे बरेचसे आकलन आपणास होत असते. नियतकालिका म्हणजे एकाच नावाच्या शीर्षकाखाली ठराविक काळाच्या अंतरानं नियमित प्रकाशित होणारं साहित्य असं. नियतकालिके हे त्या काळाचे अपत्य असते, म्हणून त्यातून आपल्याला त्या काळाची प्रेमाने समजत असतात. समाज प्रबोधन, समाज जागृती व वैचारिक जडणघडणीमध्ये नियतकालिकांचं योगदान अतिशय महत्वाचं असतं. ज्ञान प्रसार करून लोकमानसात लोकसुधारणा घडवून आणणं हे त्या नियतकालिकेचं मुख्य उद्दिष्ट असतं. नियतकालिकांचा जो पहिल्यापासूनचा कालखंड आहे, जे 150 वर्षाची समृद्ध परंपरा नियतकालिकांना लाभलेली आहे. 19वे शतक हे मराठी साहित्यात समाज प्रबोधनाचं पर्व मानलं जातं. लोकशिक्षण, लोकदर्शन आणि लोकरंजन या प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून 19व्या शतकामध्ये नियतकालिकांची निर्मिती झाली. मुद्रणकलेचा शोध लागल्यानंतर नियतकालिकांमध्ये एकदम भरमसाठ झालेली आहे. म्हणजे थोडक्यात इतिहास आपल्याला असं म्हणता येईल की जर्मनीतील मेज या लहानशा छोट्या गावामध्ये गटेनबर्ग यांनी आपला छोटासा छापखाना सुरू केला आणि 1440 मध्ये मुद्रणकलेचा हा प्रारंभ मानला जातो. भारतामध्ये 1556 मध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी याचा प्रथम वापर केला. मद्रास या ठिकाणी डॅनिश मिशनऱ्यांनी तंजावर जिल्ह्यातील त्रिकोर या गावी 1712 मध्ये छापखाना सुरू केला. असा हा मुद्रणकलेचा विकास म्हणता येईल. ज्यावेळेस इंग्रज सत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाल्यानंतर फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना बंगालमध्ये करण्यात आलेली आहे. विल्यम कॅरे यांनी श्रीरामपूर या ठिकाणी मुद्रणकलेचा प्रारंभ केला. देशी भाषेतील ग्रंथ रचना, व्याकरण कोश, मुडी लिपीतील ग्रंथलेखन निर्मिती त्यांनी केली. मुद्रण कलेतूनच नियतकालिकांच्या युगाला सुरुवात झाल्याची आपल्याला म्हणता येईल. आजही आपण पाहतो मुद्रण कलेनंतर म्हणजे जगामध्ये 1663 मध्ये जर्मनीत नियतकालिक सुरू झालं, 1741 मध्ये अमेरिकेत सुरू झालं आणि भारतात 1818 मध्ये नियतकालिक सुरू झाले. त्याचं नाव आपल्याला समाज दर्पण असं सांगता येईल. मराठीमध्ये बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन यांनी दिग्दर्शन 1840 मध्ये हे मराठीतील पहिलं नियतकालिक सुरू झालेलं आहे. दर्पण 1832 मध्ये मराठीतलं पहिलं वृत्तपत्र जांभेकरांनी सुरू केलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही नियतकालिकाची चर्चा करतो तर थोडक्यात त्याचा पूर्व इतिहास आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नियतकालिकाचे जवळपास आज 5 टप्पे आपल्याला सांगता येईल की 1832 ते 1880 हा एक कालखंड आहे. 1881 ते 1920 हा एक कालखंड आहे आणि 1920 ते 1945, 1950 ते 1980 आणि 1980 ते आजपर्यंत नियतकालिकाचे असे 5 टप्प्यात आपल्याला विभागणी करते. 19व्या शतकामध्ये मराठी नियतकालिकांनी क्रांती घडवून आणली. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांच्या आधारे भारतीय समाजामध्ये समाज परिवर्तन घडवून आणण्याची महत्वपूर्ण कामगिरी त्या कालखंडातील वाङ्मय नियतकालिकांनी किंवा नियतकालिकांनी केलेली आपल्याला दिसते. मराठी ज्ञान प्रसारक हे मराठीत पहिलं वाङ्मय नियतकालिक मानले जात. पुढच्या
कालखंडामध्ये विविध ज्ञानविस्तार, निबंधमाला, कर्मणूक, नवयुग, रत्नाकर आदी नियतकालिकांनी मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घातल्याची आपण दिसतो. मराठी साहित्याच्या विकासामध्ये, वाङ्मयीन कामगिरीमध्ये नियतकालिकांचं योगदान अनन्य साधन असं मानता येईल. कोणत्याही नियतकालिकाचा अभ्यास करताना त्याच्या वाङ्मयीन कार्याचा आढावा घेऊन साहित्य क्षेत्रातील स्थान निश्चित आपल्याला करावे लागतात. वाङ्मयीन नियतकालिक म्हणताच आपल्या समोर साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षष्टमासिक, वार्षिक असे प्रकार आपल्याला दिसून येतात. प्रत्येक नियतकालिकांचे विषय आणि प्रकार वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ शेतीला वाहिलेले नियतकालिके, चळवळीला वाहिलेले नियतकालिके असे वेगवेगळे वर्गीकरण आपल्याला करता येईल. 1970च्या सुमारास वाङ्मयीन चळवळीला मराठी साहित्यामध्ये जन्म झाला आणि एक नवीन वाङ्मयीन नियतकालिकाची पिढी या नियतकालिकांनी घडवलेली होतात. त्यामध्ये त्याचा उल्लेख झाला असा प्रतिष्ठानचा आपल्याला उल्लेख करता येईल, अस्मिता दर्शनचा उल्लेख करता येईल, समुचित असेल, अक्षर वैदर्भी असेल, सुगाव असेल, महानभो अशा वेगवेगळ्या वाङ्मयीन नियतकालिकांचा आपल्याला उल्लेख करता येईल. पण याच वाङ्मयीन नियतकालिकामध्ये जे महत्वपूर्ण असं वाङ्मयीन नियतकालिक आहे त्याचं तिफनच्या अनुषंगानं आपण ही चर्चा सत्रामध्ये त्याच्या संदर्भात, योगदानाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा. तिफन हे शीर्षक एक अत्यंत मार्मिक असं हे शीर्षक आहे आणि जे तिफनचे संपादक म्हणून ज्यांनी महत्वपूर्ण कामगिरी मराठवाड्याच्या परिसरामध्ये करत आहेत असे प्राध्यापक भुसे सर हे माझे मित्र आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील देशगव्हाणसारख्या या ग्रामीण भागात वाढलेला हा माणूस कुठेतरी एक वाङ्मयीन भूमिका घेऊन कन्नड सारख्या आदिवासी भागामध्ये मराठीचं अध्ययन, अध्यापन आणि संशोधन करतो आणि संशोधन करता करता भाषा, साहित्य आणि संस्कृतीची जोपासना करता करता कुठेतरी एक वाङ्मयीन नियतकालिक घेऊन चालतो आणि याच वाङ्मयीन नियतकालिकांनी जवळपास म्हणता म्हणता 12 वर्षाचा कालखंड अविरतपणे पूर्ण केलेला आहे. भोसे सर आणि मी एका कालखंडामध्ये कन्नडमध्ये नोकरी करत होतो. इतकंच नव्हे तर अंबड तालुका, त्यांचं गाव आणि माझं गाव जवळपास 15-20 किलोमीटरचं अंतर आहे. अत्यंत बऱ्याच कालखंडापासून मी भुसे सरांना ओळखतो. 2009 मध्ये सुरू झालेलं आहे तिफन शेती, माती, नाती, माणूस, साहित्य, संस्कृतीला बळ देण्यासाठी तिफन या वाङ्मयीन नियतकालिकाची सुरुवात झाली. मला वाटतं खरंच सर्व क्षेत्रामध्ये तिफननं अत्यंत महत्वपूर्ण असं कार्य केलेलं आहे. म्हणजे तिफन ही फक्त वाङ्मयीन नियतकालिक नसून ती सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ आहे आपल्याला असं म्हणता येईल. या चळवळीनं अंतर्गत त्यांनी कवी संमेलने घेतलेली आहे, अनेक साहित्य संमेलन, वाचन मेळावे आणि पुरस्काराची सुरुवात त्यांनी केलेली आहे. हे सर्व चळवळ चालवणं एवढं सोपी गोष्ट नसते. जोपर्यंत आपल्यामध्ये वळवळ असणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये चळवळ निर्माण होणार नाही. ज्याप्रमाणे डुंबरे सरांनी म्हटले की अत्यंत कलंदर असणारा हा माणूस भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून मराठी साहित्यामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि करता करता आज एक वेगळं स्टेजवर ते पोहोचलेले आहे. मी म्हणतोय की वाङ्मयीन नियतकालिका चालवणे एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणजे त्यांच्यामधले असणारा लेखकांना या वाङ्मयीन चळवळीला किंवा अभिरुचीतूनच त्यांच्या साहित्याला जन्म दिल्याचा आपल्याला दिसून येतो. 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये तिफन संत साहित्य असतील, कविता असेल, दलित, ग्रामीण, आदिवासी सर्व साहित्यांना कवेत घेत आपले वेगवेगळे अंक त्यांनी प्रकाशित केलेले आहे. आजही म्हणतो की त्यांचं ब्रीदवाक्य मी आज वाचलेलं आहे की जुन्या साहित्यिकांचा आदर आणि नव्या लेखकांना संधी आणि प्रेरणा हेच माध्यम ठेवून हुसेंनी तिफन सारखं वाङ्मयीन नियतकालिक सुरू केलं. आजही म्हणतो की आपले 1-2 पुस्तकं प्रकाशित झाले तर आपले पाय जमिनीवर नसतात. पण हुसे सरांनी जे नवीन जुने साहित्यिक आहेत, जुन्या साहित्यिकांचा आदर आणि नव्या लेखकांना संधी आणि प्रेरणा देण्याचं महत्वपूर्ण कार्य मराठवाड्याच्या सारख्या भागामध्ये ते करत आहेत. आजही आपण पाहतो की त्यांचे उपक्रम मी पाहिलेले आहेत. जे उपक्रम म्हणजे तिफन लेखक वाचक जोडो अभियान. आजच्या कालखंडामध्ये कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम घेणं जे लोक येत नसतात, नाही आले तर कशा पद्धतीने नियोजन करावं लागतात, पत्रिका छापाव्या लागतात, किती कष्ट घ्यावे लागतात हे आपण सर्वांना माहित आहेत. अशा संकटांशी सामना करत हुसे सरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी लेखक जोडो अभियान असेल, लेखक मेळावा असतील, राष्ट्रीय चर्चासत्र असतील, कवी कट्टा असतील, पुस्तक प्रकाशन सोहळा असतील, असे विविध उपक्रमांची मांडणी आणि उपक्रम त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केले. नुकतंच त्यांचा एक उपक्रम सध्या आंदोलन आणि उपक्रम त्यांचं सुरू आहे की सुखना नदी बचाव आंदोलन. जे शेती आणि मातीशी नातं जोडणारं त्यांचं कार्य अत्यंत महत्वपूर्ण आहे. सुखना नदी बचाव आंदोलन एवढं सोपं आंदोलन नाही. जे ज्याप्रमाणे सुंदरलाल बहुगुणा यांनी हिमाचल प्रदेशमध्ये वृक्ष वाचवण्यासाठी, झाडं वाचवण्यासाठी झाडांना मिठ्या मारल्या,
त्याचप्रमाणे नदी वाचवण्यासाठी एक प्राध्यापक नदीच्या पात्रामध्ये उतरतो आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. समाज किती पद्धतीने त्यांच्यासोबत उभं राहतो हा वेगळा प्रश्न आहे. नदी बचाव आंदोलन एवढं सोपं नाही. भांडवलशाहीच्या विरोधात पुकारलेलं हे आंदोलन आहे. आंदोलनाशी सामना प्राध्यापक हुसे करताना आपल्याला दिसून येतो. टिपणच्या संदर्भामध्ये अनेक मला वाटतं 13 विशेषांक त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. कविता विशेषांक असतील, संत साहित्याचे विशेषांक असतील, वासुदेव मुलाटे विशेषांक असतील, लोकसाहित्य, अण्णाभाऊ साठे, गंगाधर पानतावणे, लोककला, विठ्ठल वाघ असे अनेक विशेषांक, दर्जेदार विशेषांक, विषयाला धरून असणारे विशेषांक आदरणीय प्राध्यापक हुसे सरांनी काढलेले आहेत. निश्चितच त्यांचं या ठिकाणी आपल्याला कौतुक करते. मी म्हणता येईल की टिपणच्या संदर्भात बोलत असताना विषय वेळ फार कमी दिलेला आहे. विषय फार व्यापक असा विषय आहे. एका वाङ्मयीन साहित्य क्षेत्रामध्ये एका वाङ्मयीन नियतकालिकाचं स्थान निश्चित करत असताना, योगदानाची चर्चा करत असताना त्या नियतकालिकांच्या मुखपृष्ठाच्या संदर्भामध्ये, भूमिकेच्या संदर्भामध्ये, प्रकाशित कवितेच्या संदर्भामध्ये, कथेच्या संदर्भात, कादंबरीच्या संदर्भामध्ये, त्या वाङ्मयीन नियतकालिकातून प्रकाशित झालेले पुस्तक परीक्षण असतील, मुलाखती असतील, टिपण मधल्या आलेल्या जाहिराती असतील, या सर्वांच्या अनुषंगानं आपल्याला चर्चा करता आली असते. मला वाटतं सर्वच वक्ते या ठिकाणी भास्कर शेळके सर म्हणाले, मला वाटतं आंभोरे सरही म्हणाले की सध्याच्या कालखंडामध्ये जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाच्या कालखंडामध्ये सर्व क्षेत्रामध्ये एक वेगळी अवस्था निर्माण झाली. आणि जेव्हा 2010 मध्ये 6वा वेतन आयोग लागू झाला, 7वा वेतन आयोग आलेला आहे आणि या 6व्या 7व्या वेतन आयोगामध्ये शिक्षकांना पदोन्नती देण्यासाठी, त्यांचा एपीआय वाढवण्यासाठी शोध निबंधाची आवश्यकता असते. किती शोध निबंध असतात याच्यावर मी भाष्य करणार नाही, पण ज्या जर्नलला, नियतकालिकांना एक बाजारू स्वरूप आलेलं आहे, 1000 रुपये द्या, 500 रुपये द्या, 1500 रुपये द्या, आपले शोध निबंध प्रकाशित. ही अवस्था सगळंच महाराष्ट्रामध्ये नाही, सर्वच भाषेमध्ये असताना आपल्याला दिसून येते. अशा या बाजारोच्या कालखंडामध्ये, अशा परिस्थितीच्या कालखंडामध्ये हुसे सरांनी टिपण हे वाङ्मयीन नियतकालिक आपला दर्जा त्यांनी टिकवून ठेवलेला आहे. आजही पाहतो आपण हे खेड्यापाड्यामधून आंतरराष्ट्रीय चर्चा, आंतरराष्ट्रीय नियतकालिक निघालेले आहे. म्हणजे कोणाचाही उल्लेख करणार नाही, खेड्यापाड्यातून आंतरराष्ट्रीय नियतकालिक निघालेली आहे आणि त्यांचा दर्जा कशा पद्धतीने असतो हे आपल्याला माहित आहे. अनेक विभागातून ज्यावेळेस जर्नलला रिकमेंड करण्यासाठी, युजीसी केअर लिस्ट मध्ये आणण्यासाठी 16-17 मध्ये वेगवेगळ्या विभाग प्रमुखाची त्याचीच शिफारस करते. हुसे सरांचा माझा जवळचा संबंध होता, पण हुसे सरांनी त्या कालखंडात मला कसलाही फोन केला नाही की आमच्या नावाची शिफारस करा. म्हणजे गुणवत्ता ही त्यांची ताकद होती आणि त्यांना न सांगता आज मी त्यांच्यासमोर स्पष्टपणे सांगतोय सर की त्या कालखंडामध्ये 16-17च्या कालखंडामध्ये आपलं वाङ्मयीन कार्य पाहून जे मित्राचे जे आपले संबंध असतील वेगळी गोष्ट आहे, आम्ही त्या कालखंडात आपलं नाव पाठवलं होतं. ते पाठवण्यामागची भूमिका हीच होती की साहित्य, समाज आणि संस्कृतीच्या संदर्भामध्ये, साहित्याच्या संदर्भामध्ये आपण जे वाङ्मयीन कार्य केलं होतं ते अत्यंत महत्वपूर्ण असं कार्य आहे. आजही आपण पाहतो की वाङ्मयीन नियतकालिक चालवत असताना फक्त चळवळ आहे. चळवळ चालत असताना एखाद्याला नेतृत्व करावं लागतं आणि शिक्षकांचं नेतृत्व करणं एवढं सोपं नाही. मी संस्थेमध्ये प्रशासकीय अधिकारी काम करत असतो. ज्यावेळेस एका शिक्षकांना एका तराजूमध्ये तुम्ही तोलण्याचा प्रयत्न करत असतात, हे शिक्षक नसतात, मेंढकासारखे प्रवृत्तीचे लोक असतात. एकाला तुम्ही सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करत असतात, दुसऱ्याला त्याच्यामधून उडी मारून बाहेर निघत असतो. अशा कालखंडामध्ये आपण टिपण सारख्या वाङ्मयीन नियतकालिकामध्ये सर्वांना संपादक म्हणून संधी दिलेली आहे. आजही आपण पाहतो की संधी देत असताना अनेक लेखक आपण घडवले, अनेक साहित्यिक आपण घडवले आणि घडवत असताना अत्यंत महत्वाचं कार्य आपण या ठिकाणी करत असतात. माती, नाती, गोती यांना आपण प्राधान्य दिलं आहे. म्हणतात ना की माती माती किती होणार माती, माती ग माती किती होणार माती, खापराच्या पंक्तीमध्ये कधी पेटणार रे वाती. जे खापराच्या पंक्तीमध्ये वाती पेटवण्याचं महत्वपूर्ण कार्य मराठवाड्याच्या भूमीमध्ये प्राध्यापक शिवाजी हुसे सर आणि त्यांचे सहकारी करताना आपल्याला आजही म्हणतो की टिपण म्हणतात काय, की टिपण हे शीर्षक दिले नाही. टिपण म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक नवनिर्माण क्षमतेचं हे प्रतीक आहे. टिपणवर तुम्ही दाणे पेरताल तर ते जमिनीमध्ये जाईल, जमिनीतून अंकुरित आणि नंतर फळ फुलं त्याच्यात बहरतील, समृद्धी येईल. ही समृद्धी वाङ्मयीन क्षेत्रामध्ये, साहित्य क्षेत्रामध्ये प्राध्यापक हुसे यांच्या माध्यमातून येताना आपल्याला दिसतो. आजही म्हणतो आपण टिपण म्हणजे सृजनशीलतेचं प्रतीक आहे, टिपण म्हणजे नवनिर्माण क्षमतेचं प्रतीक आहे, टिपण म्हणजे आविष्काराचं प्रतीक आहे, टिपण म्हणजे प्रतिभेचं प्रतीक आहे. हे प्रतीक आपण
मराठवाड्यामध्ये राहून अत्यंत मोलाचं आणि दर्जेदार असं कार्य त्या ठिकाणी करतात. आजही आपण पाहतो की तिफनचं प्रत्येक अंक मी बरेच अंक त्यांचे चाललेले आहेत. या तिफन मधून वंचित, दुर्लक्षित लेखकांना आपण समोर आणण्याचं महत्वपूर्ण कार्य केलेलं आहे. आणि हे करत करत सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन कार्याला आपण सुरुवात केलेली आहे. म्हणजे सुरुवात म्हणजे अनेक पुढे गेलेले आहे. आजही नुकतंच म्हणजे त्यांचं सुखना नदी बचाव आंदोलनाच्या संदर्भामध्ये मी पाहत होतो की त्यांनी डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे त्याचा उगम शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे संशोधक वृत्ती त्यांच्यामध्ये असल्याची आपल्याला दिसून येते. म्हणजे डोंगरे सर म्हणाले, एक काळ त्यांनी आपल्या संशोधनाला पूर्ण विराम दिला आणि चळवळीला त्यांनी आपलं आयुष्य वाहून घेतलेलं आहे. मी पाहत होतो की सुखना नदीचा उगम कुठून झाला, सुखना कशा पद्धतीने वाहते आणि सुखनाला प्रदूषित करण्यामध्ये कोणकोणत्या कंपन्यांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि या कंपन्याच्या विरोधात जो एल्गार पकडण्याचा प्रयत्न प्राध्यापक शिवाजी भुसे करत आहात, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. डोंगरे सर बोलता बोलता म्हणाले अनेक संघर्षांशी सामना करावा लागतो. ठीक आहे सर, सामाजिक जीवनामध्ये, वाङ्मयीन चळवळीमध्ये तुम्ही वावरत असताना एवढं सोपी गोष्ट नाही. आपण संघर्ष करता करता म्हणतात ना, जीवनाचा मार्गच अगर स्मशानभूमीतून जात असेल तर जळणाऱ्या चितेकडे पाहून घ्यायचं नसतं, घ्यायचाच असतो तो क्रांतीचा अंगारका, तो एक शृंगार म्हणून मला वाटतं प्राध्यापक शिवाजी भुसेंनी तो शृंगाराचा आविष्कार तिफनच्या माध्यमातून समाजावर समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आज आपल्याला शेवटी असं म्हणता येईल की भुसे सरांच्या संदर्भामध्ये की आजही आपण पाहतो की अनेक जे मोठी मोठी माणसं झालेली आहेत, साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं आपलं स्थान निर्माण केलेलं आहे किंवा मोठे मोठे विचारवंत असतील, या सर्वांच्या संदर्भात मला असं म्हणता येईल कि जो सरफिरे होते हैं इतिहास वही, जो सरफिरे होते हैं इतिहास वही लिखते हैं, समझदार तो लोग सिर्फ उनके बारे में पढ़ते हैं. सरफिरे होते हैं वही इतिहास लिखते हैं, समझदार लोग तो सिर्फ उनके बारे में पढ़ते हैं. फर्क अगर हीरे की करना हो तो अंधेरे का इंतजार, फर्क अगर हीरे की करना हो तो अंधेरे का इंतजार करो, वरना धूप में भी काच के टुकड़े चमकतात. आजही साहित्य क्षेत्रामध्ये अनेक वाङ्मयीन नियतकालिका निघाली सर. जे एखादा संशोधन पीएचडीला एमफिलला विषय देत असेल तर बंद पडलेली नियतकालिका आपण दिली. 2010 मध्ये अनेक नियतकालिका निघाले, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय, आणि कधी गुंडाळी गेली हे आपल्या सर्वांना चांगलं माहित आहे. पण 12 वर्षापर्यंत तिफन हे वाङ्मयीन कार्य अत्यंत दर्जेदार पद्धतीने ते करत आहात. त्याच्यासाठी प्राध्यापक शिवाजी भुसे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मन भरून कौतुक करतो. म्हणजे वयानं मी लहान आहे, त्यांचा शिवबंधू मी या ठिकाणी आहेत. अत्यंत महत्वाचं असं हे कार्य आहे. याच्यावर दिलेला जो मला 15 मिनिटाचा कालावधी झालेला आहे तो जवळपासच संपलेला आहे. मी 3 महाविद्यालयाचं म्हणजे अगस्ती महाविद्यालयाचं आणि माझं हे जुनं नातं आहे. प्रभाग ज्याप्रमाणे डोंगरे सरांनी म्हटले की गुरूंना वंदन करून माझ्या वाणीला मी सुरुवात करतो. मी जेव्हा अगस्ती महाविद्यालयाला एका राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्तानं शेळके सरांकडे गेलो होतो. शेळके सरांचे माझे एक ऋणानुबंध त्या ठिकाणी जुळलेले आहेत. त्यांचे जे सहकारी रंजना कदम असतील, घनगोटे सर असतील, काळे सर असतील, गडाख मॅडम असतील, यांचे एक ऋणानुबंधांचे नाते माझे निर्माण झाले. ज्यावेळेस डोंगरे सरांचा मला फोन आला की सर आपल्याला तिफनच्या वाङ्मयीन योगदानाच्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं आहे, मी डोंगरे सरांना बोललो सर त्या ठिकाणी त्या दिवशी माझं नागपूर विद्यापीठामध्ये मी पीएचडी व्हायवाचा रेफरी आहे. ते म्हणले आता त्याला नकार त्या ठिकाणी मला देता आला नसता, कारण माझ्या भागातील, माझ्या परिसरातील माझे जे मित्र अथक परिश्रमानं एक वाङ्मयीन चळवळ घेऊन पुढे जात आहेत. त्यांच्या कार्याला सदिच्छा देण्यासाठी त्यांच्या सोबत उभं राहणं माझं आद्य कर्तव्य बनतं आणि त्याही परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी मी उभा आहे. आदरणीय भुसे सर शिवबंधू आहेत, मित्र आहेत. त्यांच्यासोबत असणारे डोंगरे सर संत साहित्याचे अभ्यासक आणि मित्र आहेत. जिगे सरांचं माझं गाव जवळपास 15-10 किलोमीटरचं अंतर आहे. पारनेर, मार्डी आणि मठ पिंपळगाव यांच्याच परिसरामध्ये यांच्याच नेतृत्वाखाली काही काळ मीही काम केलेलं आहे. आपल्या वाङ्मयीन कामगिरीला मी शुभेच्छा देतो. आणि आपण म्हणतात ना की मराठी साहित्यामध्ये जे नियतकालिकांचं जे योगदान आहे, नवीन पिढी आपण घडवण्याचं महत्वपूर्ण कार्य आपण या ठिकाणी करत आहात. अशा महत्वपूर्ण कार्याला मी शुभेच्छा देतो. आणि 3 महाविद्यालय म्हणजे विवेकानंद महाविद्यालय, अगस्ती महाविद्यालय आणि पंढरीनाथ महाविद्यालय यांनी तिफन या वाङ्मयीन नियतकालिकांच्या अनुषंगाने एक महत्वपूर्ण राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केलं. त्याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक आणि अभिनंदन करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.